वसंत ऋतूत अख्ख्या निसर्गाला बहर येतो. जंगलातली ही झाडं वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी अगदी बहरून येतात. त्यापैकी माझ्या आवडीचं पिवळी धम्मक फुलं देणारं बहाव्याचं झाड, जंगलात सुगंध पसरवणारी सुरंगी आणि अगदी ठळकपणे दिसणारं जंगलातलं लाल भडक फुलांनी बहरलेलं पळसाचं झाड. ही फुलं बघितल्यावर कळतंय याला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट का म्हणत असतील, कारण हे झाड इतकं फुलतं आणि ती ना जंगलामध्ये आग लागल्यासारखी दिसतं. आहेत सुंदर. माझ्या छोट्याशा भटकंतीत ही फुलं मला वेचायला मिळाली ती सावंतवाडीत. पोपटाची चोच आहे ना सुंदर. पळसाला पानं 3 असं म्हटलं जातं, पण या पानांचा पूर्वी जेवणाच्या पत्रावळी बनवण्यासाठी उपयोग केला जायचा. पळसाच्या फुलांचा चहा आणि सरबत केला जातो. या फुलांचा मागचा देठ काढून टाकला की हा मधला गर त्याच्याबरोबर आपोआपच निघतो, तो सुद्धा काढून टाकायचा. आणि ही अशी फुलं साफ करून स्वच्छ धुवून घेतली. हे बघ कलर लागतोय झाडांचा, हे बघ फुलांचा कलर चेंज झाला. पाण्यात टाकताच त्याचा सुंदर रंग अगदी पाण्यात लगेचच उतरायला सुरुवात झाली. रंग बघ, आहा त्याच्यात एक ग्लास पाणी. बघ रंग बघ, रंग मस्त उतरायला लागलाय लगेच. हे बघ कलर, पाणी ओतल्या ओतल्या कलर उतरतोय. आणि असंच ठेवून घेऊया. त्याचा रस काढून घेऊया, चांगली पिळून घ्यायची. ठीक आहे. आणि ह्या पिळलेली जी फुलं आहेत ह्यांचा आपण मग ना हे चहा आपण सुंदर होतो, चहामध्ये पण घालू शकतो. हे पूर्ण मी गाळून घेतलंय, तर आपण आता बाजूला ठेवूया. तर हा आहे माझा खलबत्ता आणि या खलबत्त्याचं असं काम आहे, त्याचं आपण करूया. त्याच्यामध्ये आहे खडीसाखर. तर खडीसाखरेचे मी 2 तुकडे घेतले.
ही खडी साखर बारीक करून याच्यात घालते. काय माहिती आहे, जिरं पावडर. तरी 1 चमचा जिरं पावडर घातली. त्याच्यात आहे काळं मीठ, जे आपण चवीनुसार घालणार आहोत, थोडंसं जास्ती. ही जी फुलं आहेत ती फेब्रुवारी-मार्च दरम्यान येतात आणि त्यावेळेस भयंकर उकाडा असतो आणि होळीचा सीझन असतो. तर त्यावेळेस हे थंड सरबत करून प्यायलं तर आपल्याला नक्की फायदा होतो. आपल्या शरीरातली हीट जी असते ती कमी होते, जो दाह असतो तो कमी होतो. आणि कसं आहे ना की ज्या ज्या मोसमात जे जे उगवतं, जे जे फुलतं, जे जे पिकतं, ते आपण खाल्लं तर आपल्या शरीराला त्याचा नक्की फायदा होतो. तर मला ही फुलं मिळाली आणि मी घेऊन आले आणि सरबत बनवण्याचा प्रयत्न केलाय. ते कसं लागतं ते बघूया, तुम्हाला सांगेन. तुम्हाला जर ही फुलं सापडली तर नक्की घेऊन या आणि सरबत बनवून प्या, किंवा चहा सुद्धा पिला तरी चालतो. असेल तर ह्याला कोणताही फ्लेवर नाहीये, फक्त या फुलांचा असा हलकासा सुगंध आणि साखर फक्त आणि जिरं पावडर याचाच फ्लेवर असणार आहे. तर तुम्हाला जर वेगळा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही त्यात थोडंसं लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकता. पण मी लिंबू पिळलं नाही, कारण मला याचा ओरिजिनल फ्लेवर हवा आहे, जो कसा लागतो ते बघण्यासाठी मी त्यात काही टाकलं नाहीये, नुसतं जिरं पावडर आणि हे टाकूनच पिणार आहे. तर बघूया आपण आपलं हे सरबत कसं झालं. काही आहे सब्जा. खूप साऱ्या सब्जा, कारण मला भयंकर आवडतात. मला चमचा छोटा आहे पण सुंदर लागतो. फुलांचा खूप असा हलकासा सुगंध येतो पिताना आणि रंग तर तुम्ही बघताच, इतका सुंदर रंग आलाय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आणि हा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.